चांगला होता की नाही? चांगला होता ना? अरे असंच आहे हा. फनी वाटत. सौमित ऐक तू आलास म्हणून बरं झालं, नाहीतर हे डिस्कशन फार सिरियस झालं असतं, एकदम सिरियस झालं असतं. एक मिनिट, हे सगळं सिरियसलीच चाललंय बरं का? तुला मस्करी वाटते? हे सिरियसलीच चाललंय. तू येतोस ना म्हणून हा त्रास होतो सगळ्यांना. हो म्हणजे सिरियसलीच चालू आहे. हा आता सिरियसली, एकदम सिरियसली, दोन्ही बाजूनी जी माणसं आहेत त्यांच्या कपड्यांचं काय हे ठरवा आता बस. अजून तिथेच आहे. आता आपण हे ठरवूया. नाही नाही, श्रेयस अगदी बरोबर आहे. कारण काय आहे, मला सुद्धा आमच्या हिला घेऊन खरेदीला जायचंय. अरे म्हणजे काय मी पण जरा शायनिंग म्हणायला पाहिजे की. सर यू टू. मग माझेही फोटो जरा चांगले यायला पाहिजेत ना. अरे सर काय तुम्ही चिकन छानच येणार फोटो. पुढचा नंबर माझा आहे त्यामुळे माझे फोटो चांगले यायला पाहिजेत. हा बघ बरं कसा बोलत आहे तो. अय राधिका, याचाही नंबर लवकर लागणार आहे बरं का. ठरलंय ना त्यामुळे लगेच. ते तर आहेच, तो तर कधीही तयार आहे. अरे त्याचं तसं झालंय, ते आपण इथे करतो ना. हा सांगा. ते गुढीवर बांधतो ना आपण. सांगा. निकॅप नाही रे, ते मराठी नवरे असं इथे बांधतात ना ते. नवरे? हा ते डॅशिंग. मराठी नवरे डॅशिंगच असतात पण वॉशिंग नाही, ते बाशिंग. बाशिंग. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं आहे ते बघ. डॅशिंग. अरे तो त्याचा विषय बोलतो ना आपण, माझा काय येतोय. मॅम आमच्या एंगेजमेंट साठी एवढी मजा येते, लग्नात तर काय होणार. येस म्हणजे काय आनंद लग्न आहे, धमाल येणारच ना. अरे वरात वगैरे पण काढायची आहे, फक्त घोडा मजबूत पाहिजे. प्लीज आता ठरवा काय ते काय करायचंय. दोन्ही बाजूने आपण असं करूया. फायनल मी सांगतो आता, जे दोन्ही बाजूने आहेत ना त्यांनी दोन्ही प्रकारचे कपडे घालूया. म्हणजे गुजराती साडी असेल तर त्याच्यावर ब्लेझर. नाही छान दिसेल ते घालूयात बस, सोपं आहे. आई आपलं ठरलंय ना कुठल्या साड्या नेसायच्या आहेत, बस ठरलं. हो एकदम आपल्याला. एक्सक्यूज मी, गुरुना सुभेदार कोण आहे ती? हा मीच. काय तुमचं सामान घ्या. सामान कोणी पाठवलं? नाही मॅडम, आणि ही चिठ्ठी दिली आहे. थँक्यू. डॅडी, जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. खूप डिप्रेस फील होत असेल ना. खूप डिप्रेस फील होत. मग डिप्रेशन मध्ये जास्त खायचं नसतं, नाहीतर वेट गेन होतं. यार माझं लक्षातच नाही, आता मी नाही खात. काही असं करू नको. त्याचं काय ऐकतेस तू? अजिबात काय नाही, खा तू खा. अहो मग काय ती आता इथेच राहणार आहे का?
आणि सारखी अशी गुरुची आठवण काढणार आहे का ती? आठवण काही येणार नाही या खेड्या. ती त्याच्यावर खूप चिडली आहे. अहो मग गुरुवरच चिडली आहे ना. हा म्हणजे तर त्याचीच आठवण काढते ना. तर सारखी डिप्रेस होणार, अशी खाणार. हे तनया जास्त खाऊन ना या मामासारखी गामा पैलवान नको हो तू. केळ्या काहीतरी बनवू नकोस. मला नाही व्हायचं मम्मा सारखं. काय त्याचं ऐकतेस? तू काही बोलतोय. आणि तू झालीस ना तरी मी तुला माझं डाएट लिहून देते, ते फॉलो कर, म्हणजे तू माझ्यासारखं स्लिम राहशील. ओके? शनाया फोन उचल यार. अजिबात रिसीव्ह करायचं नाही. ओके. जाम चिडलेली दिसते ही. मम्मा काही तिला फोन नाही उचलू देणार. किड्याला करू का? किड्या तरी सांगेल नक्की काय चाललंय. अरे मला आला गॅरीचा फोन. हॅलो 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 किड्या. याने कट केला. अरे यार काय चाललंय हे. शनाया मला सोडून गेली, आता इतरांचा काय भरोसा. सगळेच कोणीच फोन नाही उचलत. डिस्गस्टिंग आहे सगळं. काय चिठ्ठी काय पाठवली, सामान काय पाठवलं, डोकं फिरलंय माझं. अहो पण मी का नाही बोलायचं त्याच्याशी? अजिबात नाही. का मी का नाही बोलायचं? हे बघा ना, तो माझा नवरा आहे ना, मी त्याच्यावर रुसलोय हिच्यासारखा. हे इडियट सारखं बोलू नकोस काही. तू त्याच्याशी बोलायचं नाही आणि त्याचा फोनही रिसीव्ह करायचा नाही. अहो पण मित्र आहे माझा. तू आमच्या ग्रुपमध्ये आहेस ना किड्या, मग आम्ही सांगतो तसं वागायचं. तर तुझी हालत पण गॅरीसारखी करीन. अहो पण मामा मामा आणि एक लक्षात ठेव, समजा मी तुला या घरातून हकलून दिलं, काय होईल? तू भरकाना घाटका राहशील. ना इकडचा ना तिकडचा. राहायला छप्पर नाही, खायला 2 घास मिळतात तेही नाही. काय होईल विचार कर. हा त्यामुळे आम्ही सांगतो तसंच वागायचं. आणि ते 10% वगैरे आहेत ना, ते आता मिस्टर असतो. पण मी आता बंद केला ना फोन. बंद केला. शट कॉंग्रॅच्युलेशन्स राधिका. कॉंग्रॅच्युलेशन्स. मोठा विजय मिळवलास तू नाही का? मला या विषयावरती बोलायचं नाही. नाही आता पुढे काय करणार ते सांग ना जरा. इतकं मोठं यश संपादन केलंय तर मग काय केक मागवणार की अजून काय तुझ्या त्या ऑफिस मधल्या लोकांसमोर एक मोठी जंगी पार्टी देणार त्यांना? काय करणार सांग. हसायला काय विनोद नाही केलाय मी काही. इथे माझ्या आयुष्याचाच विनोद झालाय. आता अजून विनोद नकोय व्हायला. यापेक्षा बऱ्याच गोष्टी मला करायच्या त्या आम्ही करेन. काय करणार आहेस तू? नाही काय करणार आहेस सांग ना मला. काय धमकी देतेस तू मला? घाबरत नाही सांगून ठेवतो. तसंही आतापर्यंत कोणाला घाबरलाय तुम्ही? ना स्वतःच्या आई वडिलांना ना देवाला. अहो कायद्यालाही घाबरलं नाहीत तुम्ही. आपला डिवोर्स होण्याच्या आधी तुम्ही इल्लीगली लग्न करून मोकळेही झालात. हा पण तुम्ही घाबरताय मात्र एकीला, शन्याला. ए राधिका, असं काय वाटेल ते बोलू नकोस. शनाया तुझ्यामुळे इथून निघून गेली एवढंच माहितीये मला. माझ्यामुळे?
आता मी तुम्हाला काय बोलू मला खरंच कळत नाही. नाही, आतापर्यंत तुम्ही तुमच्या चुकांचं खापर मायावरती फोडत होता, नाही ते सगळं मी सहन केलं. पण आता तुमची ती बच्चा निघून गेली, मला जबाबदार धरताय तुम्ही का? मी तर बिघडलेली घडी कितीतरी वेळा सावरण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्हाला तर ती कधी सावरायचीच नव्हती. तुम्ही तर तुम्हाला जे करायचं ते ऑलरेडी करून मोकळेही झालाय. अच्छा, म्हणजे हे सगळं परत तू आता माझ्यावरच टाकतेस का? मग कोणावर टाकू? तुम्ही नाही केलं हे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का हे सगळं मी केलंय? मी सांगितलं तुम्हाला शन्यावरती प्रेम करायला, तिच्या बरोबर लग्न करायला, तिच्या बरोबर घर सोडून जायला मी सांगितलं तुम्हाला? राधिका, ओरडू नका, अजिबात ओरडू नका. सगळेजण झोपले, पण तुमची झोप उडाली असेल ना. शर्या तुम्हाला सोडून निघून गेली, आता कळत आहे ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते. तुम्ही शन्याबरोबर होता, स्वतः निवांत झोपायचा. अशा वेळेला कित्येक रात्री मी जागून काढल्या. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागला नव्हता माझ्या. नाही, मी काय ऐकून दाखवत नाही आणि मला याची गरजही नाही. कारण कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. अथर्व, चल लवकर तयार हो, नंतर उशीर होईल बरा. चल ये बरं. राधिका, हं? मला सांग, गुरु दिसत नाही ते? रात्रभर इथेच होते, बहुतेक झोप नाही लागली त्यांना. सकाळ सकाळ कुठे गेला मग उठून? गेले असतील शन्याकडे तिला मनवायला. एक मिनिट आहे. हॅलो महाजनी काका. हॅलो राधिका, अथर्व निघाला? नाही, अजून वेळ आहे त्याला. का हो? राधिका, तू ताबडतोब रेवतीकडे ये. का? नाही, तू इथे आल्यावर मी सगळं तुला सांगतो, पण तू आत्ताच्या आत्ता रेवतीकडे ये. बर ठीक आहे, येऊन राहिले. हा, काल काकांनी रेवतीकडे बोलवले, जाऊ का? जा जा जा, अथर्वला मी सोडते. ते बाई गुप्ते आणि रेवतीचं भांडण म्हणे, माल खूप कसं होते तुझं. आलीच. अथर्व, चल जायचं रे. येते आई. आओ. एक मिनिट, काय? अहो, असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी, मला एकदा भेटू द्या ना तिला. इथूनच बोल जे काय बोलायचं ते. शनाया कुठे? ती घरात नाहीये. नाहीये म्हणजे? कुठे कुठे गेली? कुठे ती? म्हणजे मी तिचं लग्न ठरवलंय जागीरदारांबरोबर, त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर गेलीये फिरायला. तुम्ही काय बोलताय? तिचं एकदा लग्न झालेलं आहे ना माझ्याशी, दुसरं लग्न कसं करू शकते ती? हे बघा, तुम्हाला सांगून ठेवतो, ही अशी जबरदस्ती नाही करू शकत. जबरदस्ती करू नका. मी तिच्यावर जबरदस्ती केली नाहीये. उलट ती काय लहान आहे का मी तिच्यावर जबरदस्ती करायला? हा? आणि तुमचं लग्न कसलं? ते लग्न व्हॅलिडच नव्हतं. काय बोलताय तुम्ही? व्हॅलिड कसं नव्हतं? सगळ्यांच्या साक्षीनं तिथे मंदिरामध्ये लग्न केलं होतं ना, 7 फेरे वगैरे घेऊन. कसली साक्ष? कसलं लग्न? सगळे आले होते, पण सगळे पळपुटे. कोणी आशीर्वाद तरी दिला का? तुझ्या आईने तरी तिला आशीर्वाद दिला? लग्न आणि देवळात म्हणे असे 7 फेरे घ्यायचे, देवळात मंगळसूत्र घालायचं, झालं लग्न. हे कसलं लग्न? मी असलं लग्न मानत नाही. चल. एक मिनिट, त्याच्यानंतर ती 2 महिने बायको म्हणून माझ्या घरी होती. राधिकाने तिला आणलं होतं ना घरी बायको म्हणून माझी. हो, ते पण जबरदस्तीने घरी आणलं होतं. एक बायको आधी झेपत नव्हती, त्यात माझ्या शनू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस. आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये, त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहे. तिला तुझ्या परमिशनची गरज नाहीये. आणि मिस्टर गुरुनाथ, यू आर अ बिगेस्ट फेल्युअर ना. कळलं? तुझ्याकडे नाही नोकरी, नाही पैसा, नाही ऐपत. सो प्लीज सांगते, तू तिच्या आयुष्यातून निघून जा. असं नका बोलू, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. कसलं प्रेम? कसलं प्रेम? माझी शनू बेबी प्रेमाला भीक पण नाही घालत.
तुम्हाला खोटं वाटतं ना तर तुम्ही तिच्या तोंडून जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल. अँड नाउ जस्ट गेट आउट. नाही माझा विश्वास नाही बसत आहे. मला हे सगळं शनायाच्या तोंडून एकदा ऐकायचं. ती कुठे मला एकदा प्लीज सांगा. आय डोंट नो. ती मिस्टर जागीरदारांच्या बरोबर कुठेतरी मॉलमध्ये गेली असेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेली असेल. शी इज अ फ्री बर्ड नाव. आता काय झालं? मी काऊन करून घेतलं मला? रेवती, तुम्ही असे गप्प का आहात? काका सांगा ना काहीतरी. राधिका, रेवतीला समजलंय तू आम्हाला इथे पाठवलंयस. रेवती, रेवती, हे बघ, माझ्या मनात तसं काही नव्हतं. मी खोटं बोलले तुझ्याशी. माझ्या मनामध्ये असं काहीच नव्हतं. मी तुमच्या भल्याचाच विचार करत होते. मी चुकले, बोल ना काहीतरी. रेवती, आता तुम्ही तरी समजावं ना तिला. राधिका, रेवती आमच्यावर नाराज झाली. आम्हाला आता इथून निघायला हवं, पण तू हे बरं केलं नाहीस. आमचे संबंध मात्र बिघडले. मग काका, रेवती, अगं असं खरंच माझ्या मनात दुसरं काही नव्हतं. तुमच्या दोघांची भांडणं मिटावी एवढाच उद्देश होता. तुम्ही सांगा ना काका, तुम्हाला तर सगळं माहिती होतं. काकू सांगा ना. काकू, काकू तुम्ही काऊन हसताय? काय काकू तुम्ही हसलात? नाही रावलं. म्हणजे काय झालं? का हसताय तुम्ही? ती काळजी वाटत होती मला. टेन्शन. अगं आम्ही गंमत केली तुझी. आम्हाला आमची चूक कळली ना म्हणून तुला बोलावलं इथे. कसं लल्लू आलंय का मुलीला? काका, अगं खरंच तू खूप मोठं काम केलंयस. आम्हाला वडीलधाऱ्या माणसांची गरज होती, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती, आणि ते आम्हाला मिळालं ह्यांच्यामुळे. काका काकूंना इथे पाठवून तू खरंच खूप मोठं काम केलंस, आणि आम्हाला पटलंय त्यांचं. मला कधीच पटलं होतं, हिला आज पटलं. सॉरी, मस्करी केली. बोल बोल. राधिका, आम्हाला हे कळलंय. कुठलीही गोष्ट वादापर्यंत न नेता शांतपणे सोडवता येते. नशीब माझं. नशीब आमचं म्हण. या दोघांमधले वाद मिटतच नव्हते, म्हणून ही युक्ती काढायला लागली मला. आणि आम्हाला तर फार मज्जा आली. खरंच आम्हाला एक मुलगा, सून, नात हे आहे असंच वाटलं. वाटलं म्हणजे? आम्ही कोण आहोत मग? ये हुबीना बात. राधिका, तू ह्यांचं भांडण मिटवलंस आणि आमच्या सर्वांचं एक कुटुंब झालं. खरंच राधिका वाईन, नवरा बायको मधलं नातं जर टिकवायचं असेल ना तर इगो घराच्या बाहेरच ठेवून यावं लागतं, म्हणजेच ते नातं टिकतं आणि फुलतंय. चला, आमचा इथला कार्यभाग संपला म्हणायचा. हो, तुमचा कार्यभाग संपला की नाही ते आम्ही ठरवणार. आणि आमचं याबद्दल एकमत आहे. नशीब. थँक्यू वाईन. खरंच थँक्यू सो मच. प्रिया, ए प्रिया, कुठे आहेस तू? हे प्रिया, ए प्रिया, ये ना एकदा. प्रिया, कुठे आहेस तू? क्या रे, ये प्रिया प्रिया करके क्या बोल रहे? अरे त्याची गर्लफ्रेंड होती, त्याला गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवला आणि साप लुटला त्याला. अरे ये लड़की ऐसी होती है,
मतलब पैसों के लिए कुछ भी करती है मालूम है तेरे को? हो ना, तिच्या मागे तो पूर्ण बर्बाद झालाय, लुटलाय त्याला. त्याच्याकरता पैसा संपला, गेली त्याला सोडून. आता झाला वेडा. शनाया अशी सोडून नाही जाऊ शकत मला.